सर्वांना गुड मॉर्निंग. आहे अनधिकृत डिजिटल होर्डिंग टॉयलेट. आहे अनधिकृत डिजिटल होर्डिंग टॉयलेट. आहे डिजिटल होर्डिंग अनधिकृत आणि अनधिकृत टॉयलेट आणि त्याच्यावर डिजिटल होर्डिंग. जे आधी एक मोठं होर्डिंग आहे, ज्या कंपनीचं कार्यादेश 2018चा होता, परंतु संपुष्टात आल्यानंतर 2025मध्ये अचानक काम चालू केलं. अचानक काम चालू केल्यानंतर मी लिखित तक्रार अतिरिक्त आयुक्त 2 रोडे साहेब यांना केली आहे. म्हणून त्याच्यावर कारवाई न होता ते टॉयलेट पूर्ण झालं काम आणि डिजिटल जाहिराती पण चालू लागल्या. त्यामुळे अशा प्रकारे अनधिकृत स्ट्रक्चर्स बांधायचे, अनधिकृत टॉयलेट बांधायचे आणि त्याच्यावरती डिजिटल जाहिराती फुकटात मिळवायच्या आणि प्रशासन त्याला साथ देतं. म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचार किती करायचा याचे तरी संकेत आपल्याला सगळ्या नागरिकांना दिसत आहेत. परंतु आज राजकारण आणि सत्ताकारण, आज राजकारणाच्या सत्ताकारण हम करो से कायदा आहे, लोकशाही नाही आहे, संविधान नाही आहे, घटना नाही आहे, महाराष्ट्र शासन नियमावली नाही, शहर डेव्हलपमेंट विकास आराखडाचा नियम नाहीत, शहर डेव्हलपमेंट विकास आराखड्याचे नियम नाहीत. वाटेल तसं लोकप्रतिनिधी आपल्या फायद्याचे कामं काढतात. आता हे पुलाचं काम चालू आहे, हे पुलाचं काम एक फायद्याचं काम आहे, 1% काम आहे, हे चालू आहे. आणि मी किती प्रयत्न केला काही बोलू नये, पण अशा प्रकारे दुर्धर अवस्था पाहिल्यानंतर बोलल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अतिक्रमण विभाग काय करतं, अतिक्रमण डिपार्टमेंट काय करतं हे कळत नाही. बघा, नाक्यावरती टर्निंगवरती जर ट्रॅफिक राहिला आहे तर ट्रॅफिक जाणार कशी. हे असे होर्डिंग्स, वाढदिवसाचे होर्डिंग्स, हे बघा, हे असे वाढदिवसाचे होर्डिंग, याच्यावर नियंत्रण नाही आहे. केवळ आपल्या फायद्यासाठी, टक्क्यासाठी कामे बनवायची आहेत. इकडची सगळी गटार. हे मी फक्त माझ्या परिसरापुरतं दाखवते. आज संपूर्ण ठाणे शहरात ही स्थिती आहे. कोणी लॉरी स्टँड, कुठेही टॅक्सी स्टँड, रस्त्यामध्ये ॲम्ब्युलन्स नावाखाली गाड्या वगैरे कुठे पार्किंग असते. त्यामुळे हे बघा, हे असं केलं तर कसं होणार. तर शहर नियमन कायदा आहे, तर शहर डेव्हलपमेंट नियमावली कायदा आहे, महाराष्ट्राचा शासन कायदा आहे. शहर नियमावली डेव्हलपमेंट कायदा आहे, महाराष्ट्र शासन कायदा आहे. तर हे कायदे केवळ राजकीय आणि सत्ताधाऱ्याचा अधिकाराचा दुरुपयोग, सत्ताधारी सत्ताच्या अधिकाराचा दुरुपयोग करून अशा प्रकारे चुकीची कामं राजरोसपणे केली जातात. तर काय करायचं. माझ्यासारखा एकटा माणूस भांडून थकलेलो आहे. आणि विरोधकांना, सत्ताधाऱ्यांना मी जे काही प्रबोधन करतो, जे काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणतो, जे काही प्रबोधन करतो, जे काही चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणतो, ते सत्ताधाऱ्यांना खटकतात आणि कुठेतरी दाबायचा प्रयत्न करतात. वेगळ्या जाहिराती, होर्डिंग, पोस्टिंग, नेत्यांचे, महिलांचे चुकीच्या प्रकारे फोटो बनवायचे, पोस्ट करायचे.